कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करण्यात येऊ नये असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत। त्या अनुषंगानं ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत महावितरण आणि टोरंट या दोन्ही वीज कंपन्यांनी या आदेशाचं तंतोतंत पालन करावे असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करण्यात येऊ नये, तसंच वीज पुरवठा करताना संबंधित बांधकाम अधिकृत असल्याची खातरजमा वीज कंपन्यांनी करावी या संदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काल दुपारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात महापालिका अधिकारी, महावितरण कंपनी आणि टोरंट वीज कंपनी यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली। ज्या बांधकामांसाठी वीज पुरवठा मागितला असेल त्या बांधकामांच्या अधिकृतपणाबाबत कागदपत्रांची खातरजमा केल्याशिवाय वीज पुरवठा न करणं हे वीज कंपन्यांचे कायदेशीर कर्तव्य आहे। केवळ प्रतिज्ञापत्र किंवा अर्ज यांच्या बळावर वीज पुरवठा करता येणार नाही। ही अतिशय महत्त्वाची आणि गंभीर बाब असून महापालिका आयुक्तांनी या संदर्भात महावितरण आणि इतर वीज कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचार विनिमय करावा। केवळ अधिकृत बांधकामांनाच वीज पुरवठा केला जाईल या दृष्टीनं पावलं उचलावीत असे उच्च कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करण्यात येऊ नये असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत। त्या अनुषंगानं ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत महावितरण आणि टोरंट या दोन्ही वीज कंपन्यांनी या आदेशाचं तंतोतंत पालन करावे असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करण्यात येऊ नये, तसंच वीज पुरवठा करताना संबंधित बांधकाम अधिकृत असल्याची खातरजमा वीज कंपन्यांनी करावी या संदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काल दुपारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात महापालिका अधिकारी, महावितरण कंपनी आणि टोरंट वीज कंपनी यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली। ज्या बांधकामांसाठी वीज पुरवठा मागितला असेल त्या बांधकामांच्या अधिकृतपणाबाबत कागदपत्र